मॅम. तर इंग्लिशचा थोडाफार अभ्यास केला तरी चालत असेल तुम्हाला, बट येस बाकी सब्जेक्टचा तर चांगलाच अभ्यास करावा लागतो. उद्या कोणता पेपर आहे प्रथमेश? तुझा कोणता पेपर आहे उद्या? आज हर्षदा नाही आली आहे. सत्यजित तुझी पण एक्झाम चालू आहे? येस मॅम, उद्या आर्ट्स वाल्यांचा पेपर आहे. अच्छा, उद्या आर्ट्स वाल्यांचा पेपर आहे, त्याच्यामुळे तुम्हाला सुट्टी मिळाली. अच्छा, मग परवा दिवशी कोणता पेपर आहे? भूगोल. मला सांगा आता तुमची कोणता पेपर आहे? नाही, तुमचा स्वतःचा उद्या परवा दिवशी कोणता पेपर आहे? अच्छा, बरं मला हे सांगा, फिजिक्स मध्ये आता जी तुमची एक्झाम चालू आहे त्याच्यामध्ये कोणते कोणते चॅप्टर्स आहेत एक्झामला? अरे बोला पटकन. काय मॅम? आता ना तुमची जी एक्झाम चालू आहे ना, त्या एक्झाम साठी फिजिक्सच्या सब्जेक्ट मध्ये कोणते कोणते चॅप्टर्स एक्झामला आहेत? माहिती नाहीये? मॅम आमचं फिजिक्स 1 ते 7 पर्यंत आहे वाटतं. 7 धडे आहेत टोटल? येस मॅम. एवढे सगळे धडे शाळेत शिकवून झालेत का, म्हणजे कॉलेजमध्ये? नो मॅम, 7 पर्यंत. अरे मग 7 पर्यंत शिकूनच नाही झाले तर मग कसं काय? थांब मी बुक शेअर करते. एवढे, कारण तुमचं आता एक 1.5 महिना झालं ना कॉलेज सुरू होऊन, तर एवढे 7 धडे कसे असतील मग? आम्ही बघूयात. हे बघ, ही तुमची इंडेक्स आहे. हा, आणि मी लास्ट टाइम विचारलेलं एकदम पहिल्यांदा की फिजिक्स एक पुस्तक आहे की 2, तर एकच पुस्तक आहे ना, तुम्ही म्हणालेला 2 पुस्तक आहेत म्हणून. बरं हे बघा, एकच आहे ना. हे बघ, टोटल 14 धडे आहेत बेटा. आणि तुमचं कॉलेज आता एवढं लेट चालू झालंय, तर मग आता ही वाली एक्झाम तुमची युनिट टेस्ट असेल. ह्याच्यामध्ये एवढे 7 धडे, हे थर्मल प्रॉपर्टीज, हे एवढं सगळं शिकून कॉलेजमध्ये तर झालंय का तुमच्या? नो मॅम. हा, मग तेच मी म्हणते, एक्झामला हे सगळं नसेल, कॉलेजमध्ये कुठपर्यंत शिकून झालंय? मॅम आमचं 6 पर्यंत झालेलं आहे. मेकॅनिकल प्रॉपर्टीज ऑफ सॉलिड्स? येस मॅम. बर, ठीक आहे. चला, तर ना मला वाटते आता तुमची 30 किंवा 40 मार्काचीच एक्झाम. आज इंग्लिशचा पेपर किती मार्काचा होता आज? 15 मॅम. 50 मार्काचा होता ना? 15? हो मॅम. हा, मग बघ, ही छोट्या कमी मार्क्सची एक्झाम आहे बेटा, ही युनिट टेस्ट 1 असेल. तर फिजिक्स मध्ये पण मग मला वाटते बघ, पहिले ना 3 नाही तर 4च धडे असतील तुम्हाला. आणि हे जे तू म्हणतोय ना 7 पर्यंत, आता ह्याच्यानंतर जी तुमची थोडी मोठीवाली एक्झाम होईल ना जास्त मार्काची, त्याला असेल ते, कदाचित अशी डिसेंबर मध्ये नोव्हेंबर मध्ये घेतील, त्याला असेल ते. तर ठीक आहे, काही हरकत नाही. चला आता आपण आपलं कंटिन्यू करूयात. 3रा धडा आपण करत होतो. हा, तर काल आपण चालू केलेलं युनिफॉर्म सर्क्युलर मोशन मुलांना. तर युनिफॉर्म सर्क्युलर मोशन आज परत एकदा मी थोडंसं डिटेलमध्ये एक्सप्लेन करते, म्हणजे रिवाइज करते काल जे केलेलं होतं, आणि आपण मग त्याचे एक्सप्रेशन काढणार आहोत. पिरियड, रेडियस, वेक्टर, अँग्युलर स्पीड, हे सगळं काय असतं ते आता आपण बघूयात. चला, आणि मला वाटतं मग आज आपला धडा शिकवून होईल पूर्ण हा वाला, आणि बाकी मग एक्सरसाइज वगैरे आपण बघू कसं काय करायचंय. ठीक आहे, 1 सेकंड, व्हाईट बोर्ड शेअर करते. भावेश,
आर यू येस देअर? मॅम. आर यू Yes. देअर? आहेस ना तू बेटा? तुझी एक्झाम कधी आहे? हो मॅम, कधी मी आहे? कॉलेजमध्ये नाही जात. कॉलेजमध्ये नाही जात. मग तू काय एक्सटर्नल करतोय? ऍडमिशन बाहेरून घेतलं. देतोय का? येस. अच्छा, एक्सटर्नल देणार आहे. मग परीक्षा तर असेलच ना, पण मग परीक्षा कशी होणार तुमची? मॅम, माझी परीक्षा दिवाळी नंतर आहे. अच्छा, दिवाळी नंतर आहे तुझी परीक्षा. अच्छा, मग ती दिवाळी नंतरची परीक्षा आहे त्याचा सिलेबस माहितीये तुला? नाही. अच्छा, मग विचारून ठेव. आपण मग त्याच हिशोबाने सिलेबस आपला कंटिन्यू करू. ठीक आहे. तर बघा हो. मुलांना, सर्क्युलर मोशन. ओके, तर आपण काल काय बघितलेलं होतं? आपलं हे नाव काय आहे? युनिफॉर्म सर्क्युलर मोशन. राईट. तर आता युनिफॉर्म म्हणजे एक समान, सर्क्युलर म्हणजे गोल गोल मार्ग आहे, आपला वर्तुळाकार मार्ग आहे. तर आपण बघितलेलं काल की समजा हे आपलं सर्कलचं सेंटर आहे, ऑब्जेक्ट इथे ए पॉइंट वरती आहे. ए पासून समजा इथे तो बी वरती गेला. अच्छा, आपण सेंटरला ना ओ नाव देऊयात मुलांना, ओ नाव देऊया. ओफ, इथे गेला तो. समजा हा पॉइंट बी आहे, हा पॉइंट सी आहे, आणि समजा मग इथे हे इक्वल अँगल आता तो ट्रेस करतोय. ठीक आहे. अँगल म्हणजे आपला कोन. अँगल ट्रेस्ड म्हणजे किती अँगल मधून तो पुढे सरकलाय, तो अँगल किती आहे? इक्वल आहे. तर इथे आपण काय बघितलेलं काल? इक्वल अँगल इज ट्रेस्ड इन इक्वल इंटरवल्स ऑफ टाइम. 2-2 सेकंदात 30-30 अंश तो अँगल ट्रेस करतोय. काल आपण हे बघितलेलं. म्हणून मग आपल्या जवळ आता जी वस्तू गोल गोल फिरते त्याच्यासाठी बघा काय काय आहे मुलांनो, नीट बघायचं. इथे आता आपण जे आहे नॉर्मल त्याचं अंतर कशामध्ये मोजतोय? म्हणजे आपलं अंतर म्हणजे आपण डिस्टन्स कशामध्ये मोजतोय? ह्याचं डिस्टन्स आपण आता मोजतोय अँगलच्या फॉर्म मध्ये. बरोबर आहे. आपण तो अँगल समजा थिटा मानूया 30 डिग्री घेण्याच्या ऐवजी. आणि टाइम तर तसंच आहे, म्हणून आपले अँग्युलर स्पीड, अँगल मोजतानाची मग आता त्याची स्पीड किती आहे? तर ऑब्व्हियसली ना, ते काय असतं आपलं नॉर्मल स्पीडचा फॉर्म्युला काय आहे? जो 7वी मध्ये तुम्ही शिकलेला, स्पीड इज इक्वल टू डिस्टन्स अपॉन टाइम. राईट. आता आपल्या इथे स्पीडच काय आहे? इथे अँगल आहे, म्हणजे डिस्टन्स जे आहे हेच बघितलं ना आपण. डिस्टन्स म्हणजेच आता आपला अँगल आहे, आणि टाइम जसंच्या तसं. म्हणून मग आपण अँग्युलर स्पीडला नाव देतो. तुमच्या पुस्तकामध्ये ऍक्च्युली नुसतं व्ही नाव दिलंय, तर ठीक आहे, राहू देत ते. पण ऍक्च्युअल मध्ये ह्याला ओमेगाने पण दर्शवतात, आणि त्याचाच अर्थ आहे थिटा अपॉन टी. तर हे नवीन सूत्र आहे, तुम्हाला कळते मुलांनो? इझी हो की नाही? पण आता हे कशासाठी झालं मुलांनो? हे कशासाठी झालं? हे फक्त इथून एका जागेवरून दुसऱ्या जागेवर चाललं असेल तर तेव्हा. पण समजा पूर्ण सर्कलाचं तो पूर्ण राऊंड घेतोय, तर पूर्ण डिस्टन्स किती होईल आपलं? जर आपण मग त्याच्या एव्हरेज स्पीड काढला, तर टोटल डिस्टन्स ट्रॅव्हल्ड अपॉन टोटल टाइम टेकन, तर एव्हरेज आपला काय होईल? व्ही एव्हरेज. एव्हरेज स्पीड टोटल डिस्टन्स म्हणजेच इथे सर्कम्फरन्स ऑफ सर्कल होईल, वर्तुळाचा परिघ. ओके नाही? हे होतं ना 9वीला. येस मॅम. सर्कम्फरन्स अपॉन टाइम. तर मग आपलं सर्कम्फरन्स किती होणार? 2πr अपॉन टी. तर बघा हे पूर्ण 2πr म्हणजे ही त्याची त्रिज्या, रेडियस ऑफ द सर्कल. तर आता इथे बघा टेक्स्टबुक मध्ये तेच दाखवलेलं आहे. पीरियड म्हणजे एक पूर्ण राऊंड मारायला किती वेळ लागतो त्याला म्हणतात पीरियड. रेडियस वेक्टर म्हणजेच आपल्या त्रिज्येचा वेक्टर का? कारण त्याला दिशा आहे. आणि अँग्युलर स्पीड. तर इथे बघा, इथे नीट बघा. तर आता हे टी पण आपलं काय बनेल? कॅपिटल टी. कॅपिटल टी का बनेल हे? कारण टोटल त्याला एक राऊंड मारायला किती वेळ लागला? हे बघा 10वीला पण होतं. तुम्हाला जर ग्रॅव्हिटेशन चॅप्टर आठवत असेल तर मुलांनो, केप्लरचे लॉज झाल्यानंतर तुम्हाला आठवते अभिकेंद्री बल म्हणून असा एक टॉपिक होता, त्याच्यामध्ये पण हा वाला फॉर्म्युला आलेला होता. म्हणून मग आपलं सूत्र काय बनेल?
2πr/T. म्हणजे नुसतं आपल्याला किती वेळ लागेल वस्तूला पूर्ण राऊंड मारायला, तर तो काढायचा असेल तर हे 2πr जसंच्या तसं, आणि हे जे v होतं हे नाही, इकडेच v, इकडे v, t घालवलं आणि परत v ला इकडे घालवलं तर v वरती तर तो खाली येईल ना. तर मग टाइम पिरियडचा आपल्याला हे बघा फॉर्म्युला मिळाला. सो टाइम पिरियड इज 2πr/v. आणि v काय दिलेलं होतं इथे v काय दिलेलं आहे, अँग्युलर स्पीड. कन्सिडर अन ऑब्जेक्ट मूव्हिंग विथ युनिफॉर्म स्पीड. जसं काल मी सांगितलेलं, पंखा एकदा चालू केला की तो ज्या स्पीडवर सेट होतो ना, ज्या स्पीडने तो फिरतोय, तेच हे युनिफॉर्म स्पीड आपलं v आहे. कळते तुम्हाला मुलांनो? इझी. पुढे हा, आता इथे सर्कलचा रेडियस वेक्टर, वेक्टर म्हणजे दिशा आहे, वेक्टर म्हणून आपण दिशा ज्यावेळी दाखवतो तो वेक्टर बनतो. जी त्रिज्या आहे त्यालाच आरच्या ऐवजी आर बार लिहिलेला आहे आपण. ठीक आहे. आता इथे बघा, ड्युरिंग वन कम्प्लीट रिव्होल्युशन, एक पूर्ण राऊंड मारल्यानंतर ना, अँगल डिस्क्राइब्ड इज 2π. पूर्ण किती अँगल कम्प्लीट करते वस्तू? 360 डिग्री ना मुलांना, आठवतोय ना? आणि म्हणून बघा, हा हे बघा, मग अँग्युलर स्पीड मी म्हणत होती ना ओमेगा, हा इथे ओमेगा दिले बरोबर. ह्याचं हे नुसतं साधंवालं स्पीड होतं v, आणि इथे अँग्युलर स्पीड बघा, हे ओमेगा जे दिलेले आहे, जसं आता मी मगाशी लिहिलेलं, अँगल भागिले टाइम θ/t. पण पूर्ण राऊंड साठी अँगल किती बनतोय 2π, आणि टाइम किती लागणार आहे t. तर हे मग आपलं झालं एक नवीन सूत्र. आणि हे मुलांनो ओमेगा v आणि r मधलं रिलेशन काढण्यासाठी, त्या दोघांमधला आपसात काय संबंध आहे ते काढण्यासाठी परीक्षेमध्ये प्रश्न विचारू शकतात. ठीक आहे. हे दिसतंय θ=ωt. बघा काय केलंय सांगते मी तुम्हाला. आधी मी ह्याला जे नकोय ते एक मिनिट सगळं इरेज करते, काय हरकत नाही. ही बघा, ही जी आकृती दिसते ह्याच्यामध्ये काय केलंय, एक ऑब्जेक्ट आहे, तो इथे जायला सुरुवात केली त्याने एक्स आणि वाय ऍक्सिसच्या अलॉंग. ह्या रेडियस वेक्टरच आता आपला काय आहे, तो पोझिशन वेक्टर आहे. आर बार हा काय आहे, पोझिशन वेक्टर आहे ना. ऑब्जेक्ट पी पोझिशन मध्ये असताना, पी पोझिशन मध्ये असताना त्याची ही वेलॉसिटी किती असेल, म्हणजे स्पीड किती असेल वगैरे ते सगळं. तर आता आपण काय बघितलं, आपल्याकडे एक सूत्र तर काय आलं ऑलरेडी, टाइम टीचं सूत्र काय आलं ऑलरेडी, 2πr/v. थोडा वेळ जस्ट आधी काढला. आणि ओमेगाचं सूत्र काय होतं, θ/t, म्हणजे टोटल अँगल अपॉन टाइम. तर आता तेच बघतोय आपण की ओमेगा आणि हा θ आपला काय होईल 2π. कधी वस्तूने समजा इथून चालू करून पूर्ण सर्कल राऊंड मारून ती माघारी तिथे आली, तर θ आपला काय बनेल 2π बनेल. पूर्ण अँगल सर्कलचा मिळून 2π असतो. मग इथे 2π येणार आणि इथे टीच्या ऐवजी कॅपिटल टी येणार. आता नीट बघा, पण मग इथे 2π आणि भागिले टी ची किंमत आपण काय काढली ऑलरेडी, 2πr/v. बरोबर आहे. तर हे बघा 2π कॅन्सल झालं, आणि छेदाचा छेद काय असतो, अंश असतो ना. मग हे झालं v/r. मग आपलं ओमेगाचं काय सूत्र आलं, v/r. किंवा हेला आपण इकडे पाठवलं तर आपण असं पण लिहू शकतो, ओमेगा r v, म्हणजेच v बाजू एक्सचेंज करून r ओमेगा. हे पाठ करायला जास्त सोपं आहे, v r ओमेगा. तर बघा टोटल हे नंबर 1 पहिलं सूत्र, हे नंबर 2 हे दुसरं सूत्र, आणि हे ह्या दोघांना वापरून आलेलं तिसरं सूत्र. आता एक्झाम मध्ये कसं येणार माहितीये प्रश्न मुलांना, 2 मार्काला येऊ शकतो. प्रूव्ह दॅट v r ओमेगा. तर ते तुम्हाला करून दाखवण्यासाठी हे पुस्तकामध्ये बघा, ह्या स्टेप्स लिहायच्यात आणि हे सगळं लिहायचंय, आणि आकृती काढायचे. तर 2 मार्काला हा प्रश्न येऊ शकतो. कळलं? नाव एक्सप्रेशन फॉर सेंट्रिपिटल ऍक्सेलरेशन. ऍक्सेलरेशन जे आहे ते आपण कसं काढतो, आता नीट बघा, मी तुम्हाला ते सांगतो. ऍक्सेलरेशन म्हणजे तुम्हाला माहितीये ना मुलांनो, वेलॉसिटी मध्ये काय होतंय, चेंज होतोय. नीट लक्षात घ्या. एक आहे स्पीड. स्पीड म्हणजे ज्याला दिशा नाहीये, जसं फॅन एकदा सेट झाला तर एका स्पीडने फिरतोय.
तो झाला फॅनचा अँग्युलर स्पीड, ज्याला दिशा नाहीये, स्केलर क्वांटिटी म्हणजे ओमेगा. बघा 2 गोष्टी आहेत मुलांना, नीट समजून घ्या. तर पहिलं काय आहे, अँग्युलर स्पीड. अँग्युलर स्पीड काय आहे आपला, ओमेगा. दुसरं आहे आपली लिनियर वेलॉसिटी, जी मी तुम्हाला काल एक्सप्लेन करत होते. लिनियर वेलॉसिटी म्हणजेच आपलं व्ही बार. तर वस्तू अशी जी गोल गोल फिरते, ती धागा जर तुटला किंवा त्या वस्तू जी गोल गोल फॅनचे पाते फिरतात त्याच्यावर एखादी वस्तू आदळली, ती अशी सरळ निघून जाते. मग सरळ ती किती स्पीडने निघून जाऊन खाली आदळून पडेल. किंवा हे बघा इथे, मग हे व्ही बार आहे आपलं, इथे वस्तू धागा तुटला तर इथे अडकलेली वस्तू अशी सरळ जाईल. सो बेसिकली इट इज टँजन्शियल टू द सर्कल, म्हणजे वर्तुळाची ती काय आहे, स्पर्शिका आहे. स्पर्शिकेच्या दिशेने वस्तू पडेल, मग तेच हे लिनियर वेलॉसिटी. म्हणून बघा मी काल सांगितलेलं, वस्तू ज्यावेळी गोल गोल फिरते तिच्याकडे 2 प्रकारचे स्पीड आहेत, अँग्युलर स्पीड, लिनियर स्पीड. पण स्पीडलाच आपण वेलॉसिटी का नाव दिले, कारण त्याला दिशा आहे, वेक्टर क्वांटिटी आहे म्हणून. म्हणून मग आपण ह्या दोघांचंच आता काय सूत्र काढलं, V इज इक्वल टू आर ओमेगा. हे वालं सूत्र काढलं ना ह्या दोघांचं मिळून. ह्या दोघांमध्ये काय संबंध आहे, कळलं इथपर्यंत. मग आता वेलॉसिटी आहे, तर तुम्ही बघताय ही जी दिशा आहे ती सारखी बदलत चालली जसं जसं वस्तू गोल 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 फिरते. याचा अर्थ दिशा बदलते म्हणजे वेलॉसिटी चेंज होते. आणि ऍक्सेलरेशन आपलं असतंच काय, ऍक्सेलरेशनचे डेफिनेशनच काय आहे, चेंज इन वेलॉसिटी. वेलॉसिटी चेंज होत असेल, चेंज इन वेलॉसिटी अपॉन टाइम. तर वेलॉसिटी मध्ये जर चेंज होत असेल तर देर विल बी ऍक्सेलरेशन. सो वेलॉसिटी इज चेंजिंग कॉन्स्टंटली. म्हणून बघा तुम्हाला एक प्रश्न होता 9वी मध्ये, एक्सप्लेन व्हाय युनिफॉर्म सर्क्युलर मोशन इज ऍक्सेलरेटेड मोशन. म्हणजे काय, स्पष्ट करा की एकसमान वर्तुळाकार गती ही त्वरणित गती का आहे, ह्याला त्वरण का आहे, जेव्हा की ती गती एकसमान आहे तरी पण त्वरणित आहे. का बरं, कारण त्याचं स्पीड सेम आहे. स्पीड सेम आहे. समजा पंखा 30, आता इथे ना रिव्होल्युशन, हा मुलांनो, किती फेऱ्या मारतोय त्याला रिव्होल्युशन म्हणतात. 30 रिव्होल्युशन पर सेकंडने फिरतोय, कळतंय तुम्हाला. 30 रिव्होल्युशन पर सेकंडने हा पंखा गोल गोल फिरतोय, तर तो कॉन्स्टंट आहे. पण ह्याची दिशा बदलते ना ते पात्यांची सारखी सारखी, आणि त्याच्यामुळे मग त्याला काय आहे, लिनियर वेलॉसिटी आहे. आणि म्हणून आपलं जे युनिफॉर्म सर्क्युलर मोशन आहे, इट इज कॉल्ड ॲज ऍक्सिलरेटेड मोशन, बिकॉज त्याला त्वरण आहे, कारण त्याची दिशा बदलते, सारखी वारंवार दिशा बदलते. इथपर्यंत समजलं मुलांनो? येस मॅम. हा, तर आता आपण काय करणार आहे बघा, सेंट्रिपिटल ऍक्सेलरेशन म्हणजेच आपलं ए, त्याच्यासाठी आपण काय काढणार आहे, सूत्र काढणार आहे. तर त्याच्या आधी मी तुम्हाला आपलं नीट आठवण करून देते. समजा आपलं लिनियर मोशन मध्ये, लिनियर मोशन असतं ज्यावेळी वस्तूचं आपण स्ट्रेट लाईन असतं, तर आठवते आपण काय काय घेतलेलं, एक तर घेतलेलं डिस्टन्स, दुसरी घेतलेली डिस्प्लेसमेंट, बरोबर आहे. आणि आपण आतापर्यंत शिकत आलो की ज्यावेळी आपण मग स्पीड किंवा वेलॉसिटी काढतोय त्यावेळी आपण काय करतो, वेलॉसिटीचा काय फॉर्म्युला आहे, डिस्टन्स अपॉन टाइम, बरोबर आहे. म्हणजे एस बार भागिले टी बार घेतो, करेक्ट आहे. आता ह्यालाच आपण काय घेतलेलं, डेरिव्हेटिव्ह काढलेलं जर मुलांना आठवत असेल तर ह्यालाच आपण घेतो डीएस बाय डी टी. म्हणजे डिस्टन्स मध्ये वेळेनुसार किती बदल होतोय त्यालाच आपण डी डी नाव दिलेलं आणि डेरिव्हेटिव्ह कॅल्क्युलेशन्स केलेले. आणि ऍक्सेलरेशन पण बघा ह्याच धड्यामध्ये आपण काढलेलं होतं. ते काय करतो आपण, त्याच्यामध्ये डीव्ही बाय डी टी, व्ही ची आपल्याला जी इक्वेशन मिळते परत त्याचं आपण डेरिव्हेशन काढतो. डीव्ही म्हणजेच वेलॉसिटी मध्ये किती चेंज होतोय दिलेल्या वेळात, तेच आहे ऍक्सेलरेशन, राईट. तर आपण फक्त आपल्याला एस माहिती असला की आपण व्ही काढू शकतो आणि ऍक्सेलरेशन, वेलॉसिटी पण काढू शकतो, ऍक्सेलरेशन पण काढू शकतो. तर हेच सेम टू सेम गोष्ट आता आपण सर्क्युलर मोशन साठी करणार आहे. आता सर्क्युलर मोशन मध्ये बघा मुलांनो, जसं मगाशी पण मी एक्सप्लेन केलं, डिस्टन्स आपण कशाच्या फॉर्म मध्ये मोजतोय, अँगलच्या फॉर्म मध्ये. तर डिस्टन्सच्या ऐवजी इथे येणार आहे थीटा म्हणून. आणि मग ही वाली वेलॉसिटी जी लिनियर वेलॉसिटीच्या ऐवजी आहे आपली अँग्युलर स्पीड, आणि ज्याचं सूत्र आपण काय बघितलं, थीटा अपॉन टाइम.
तर मग आपण असं लिहू शकतो, थीटासाठी आपण काय व्हॅल्यू लिहू शकतो, डिस्टन्स आहे ना आपलं थीटा, तर ते काय होईल ओमेगा टी बरोबर थीटा, म्हणजेच थीटा बरोबर ओमेगा टी बाजूने एक्सचेंज केलं. आणि आपण काय बघितलं, वेलॉसिटी जर काढायची असेल तर हे तर झालं अँग्युलर स्पीड. तर आता आपण इथे बघा मुलांनो, एक आहे लिनियर ऍक्सेलरेशन आणि एक आहे अँग्युलर ऍक्सेलरेशन. इथे ऍक्सेलरेशन पण आता दोन आहेत, त्वरण पण दोन आहेत. मग अँग्युलर ऍक्सेलरेशनचा अल्फा म्हणतात, हे नॉर्मल ऍक्सेलरेशन लिनियर ऍक्सेलरेशनला ए म्हणतात, ह्याला अल्फा म्हणतात. मग ह्याच आपण कसं मिळेल, आपली जी वेलॉसिटी मध्ये जो चेंज होतोय, आपली जी वेलॉसिटी आहे, जी ही वाली जी वेलॉसिटी आहे ती जी बदलते तिच्यामधला आपण जर चेंज केला, याचा अर्थ आपण dw बाय dt काढलं, dw बाय dt काढलं तर आपल्याला मग काय मिळेल, अँग्युलर ऍक्सेलरेशन मिळेल. तर आता बघा इथे काय केलंय पुस्तकामध्ये, तर थीटा बरोबर WT, हे जसं आता इथे आपलं आलं थीटा बरोबर WT, ते काढलं, फक्त इकडचं टे तिकडे पाठवून, आणि थीटाची किंमत आपल्याला मिळाली. म्हणून डी थीटा बाय dt म्हणजे थोडासा जो छोटा चेंज होणार आहे, तर त्याचं डेरिव्हेटिव्ह आहे ना मुलांना, आठवते ना तुम्हाला आपण काय केलेलं होतं. बघा आपला काय होता फॉर्म्युला, आपला फॉर्म्युला काय होता, एक्स रेस टू डेरिव्हेटिव्ह ऑफ एक्स रेस टू एन चा डेरिव्हेटिव्हचा काय फॉर्म्युला होता, डी ऑफ dx. एक्स रेस टू एन चा फॉर्म्युला काय होता, एन एक्स रेस टू एन मायनस 1, बरोबर आहे. तर इथे आपण मग काय करतोय, थीटा बरोबर dw बाय, तर इथे डी ऑफ dt वेळेनुसार अँगल किती चेंज होतोय, तर हे WT मी ब्रॅकेट मध्ये ठेवलं, थीटाची किंमत WT. मग तुम्हाला माहिती आता ओमेगा कॉन्स्टंट बाहेर येणार आणि डी ऑफ dt ऑफ t, आठवते हे आपण केलेलं होतं आधी, मग ओमेगा तसाच राहील आणि टीच्या डोक्यावर काही नाहीये म्हणजे 1 आहे, मग आन्सर काय येणार 1 t रेस टू 1 मायनस 1. तर माहितीये ना तुम्हाला हे शिकवलेलं मी गेल्या क्लासमध्ये, की कोणाच्या पण डोक्यावर 0 आला, 1 मायनस 1 म्हणजे काय 0 येईल, तर कोणाच्या पण कोणत्या पण नंबरच्या डोक्यावर 0 आला म्हणजे त्याचं आन्सर 1 असतं. मग हे ओमेगा हा 1 जसाच्या तसा आणि हे टीच्या डोक्यावर 0 येणार आहे म्हणजे त्याचं पण आन्सर 1 होणार आहे, म्हणजे ओमेगा इंटू 1 इंटू 1, तर आन्सर काय येईल, ओमेगाच येईल. तर हेच ते काढलेलं आहे इथे, की मग डी थीटा बाय dt किती आलं आपलं, ओमेगा आलं. ठीक आहे. आता आपला जो हा मुलांनो, हा आपला जो कंपोनंट आहे रेडियस वेक्टर, आठवते गेल्या काल पण आपण ह्याला केलेलं, हे इकडे आठवते, कॉस थीटा हॉरिझॉन्टल कंपोनंट असतो, साइन थीटा वर्टिकल दिसते, हे कॉस थीटा हा वाला कंपोनंट, कॉस थीटा, एक मिनिट, हा हे बघा, हा यू वाय साइन थीटा वर्टिकल कंपोनंट वाय जिथे आलेला आहे आणि यू एक्स हा जो आहे आपला कॉस थीटा कंपोनंट आहे. तसंच आता इथे तेच सांगितले आकृतीमध्ये, की समजा हे वर्तुळ आहे आणि ही वर्तुळामध्ये ही वस्तू इथे, इथून त्याचं इथे तिची पोझिशन आहे इथे टी ला, तर आपण काय करतो, तिला दोन एक्स वाय ऍक्सिस घेऊन, हा समजा आपला एक्स ऍक्सिस हा वाय ऍक्सिस आहे, आपण त्याला रिझॉल्व्ह केलं तर ही आर बार होतं ना, इथून परपेंडिक्युलर टाकल्यावर हे काय येणार आहे आर एक्स, आणि इथून असा परपेंडिक्युलर काढल्यावरती काय येणार आहे आर वाय येणार आहे, बरोबर आहे. मग ऍक्च्युअल मध्ये आपला आर बार काय असणार आहे, आर एक्स आय हॅट आणि आर वाय जे हॅट, बरोबर आहे. कळते काय चाललंय. मग आर एक्स ची किंमत आर च्या फॉर्म मध्ये आपण लास्ट टाइम बघितलेलं होतं ट्रिग्नोमेट्री, आपले त्रिकोणमिती धडा वापरून, की हा नेहमी असतो आर कॉस थीटा आणि इंटू आय हॅट, आणि आर वाय काय होणार आर साइन थीटा इंटू जे हॅट, बरोबर आहे. म्हणून बघा इथे काय लिहिलेलं आहे, हे बघा, कॉस थीटा आय हॅट साइन थीटा जे हॅट, इझी. मग आता ह्याच्यामधून काय केलेलं आहे, थीटाची किंमत ठेवली, थीटा आपलं ऑलरेडी काय आलंय ओमेगा टी आहे ना, तर बघा आता मी काय करते, म्हणून मग
हे आर जसंच्या तसं कॉस ओमेगा टी आय हॅट, तर तिथे आर साइन थिटाच्या ऐवजी पण ओमेगा टी आणि जे हॅट हे ठेवलं तर ह्याच्यामधून काय काय कॉमन येऊ शकतो मुलांना? आर बाहेर येऊ शकतो. नीट बघा, आय जर आपण बाहेर काढला, आर बाहेर काढला, तर इथे ब्रॅकेटमध्ये काय राहील? कॉस ओमेगा टी अधिक साइन ओमेगा टी. पण इथे येईल आय हॅट, इथे आय हॅट राहील आणि इथे जे हॅट राहील. बरोबर आहे, जर आपण आर बाहेर काढला तर. पण आता बघा पुढे इथे काय केलंय. अच्छा, सध्या ह्याला असंच ठेवलंय, मग त्याने कॉमन वगैरे काय नाही काढलं आणि ह्याला इक्वेशनचं नाव लिहून ठेवून दिलं. सो टाइम डेरिव्हेटिव्ह ऑफ पोझिशन वेक्टर आर बार गिव्स इन्स्टंटेनियस वेलॉसिटी. त्या पर्टिक्युलर मोमेंटला, त्या सेकंडला वस्तूची वेलॉसिटी किती आहे. तर मग इन्स्टंटेनियस वेलॉसिटी काढायची असेल तर ह्याचाच अर्थ आपला जो रेडियस वेक्टर आहे तो किती फास्ट फास्ट फिरतोय ना, त्याचीच वेलॉसिटी आपण काढतोय. म्हणून आपण काय करणार? dr अपॉन dt करणार. कळते? आणि मग आपण ह्याचं काय काढणार? परत एकदा आपण ह्याचं डेरिव्हेटिव्ह काढणार. म्हणजे बघा काय चाललंय. तर हे आपलं आर बारचं हे इथे कॉमन काढायची गरज नाहीये. तर सध्या मग आपलं हे आर बारचं जे सूत्र आलेलं होतं तेच राहू द्यात. काय आलेलं होतं? आर कॉस ओमेगा टी साइन ओमेगा टी जे हॅट. बरोबर आहे. आता ह्याच काय करायचंय? व्ही आपल्याला इन्स्टंटेनियस वेलॉसिटी काढायची, म्हणजेच dr बाय dt. म्हणजे आर ची किंमत ठेवा d ऑफ dt आणि ही आर ची किंमत आर कॉस ओमेगा टी आय हॅट आणि इथे आर साइन ओमेगा टी जे हॅट. आता हे तुम्हाला ऑलरेडी मी मुलांना शिकवलेलं. तर हे बघा, आर ला आपण काय करणार आहे? इथे टी चा जो संबंध आहे तो तसाच राहील. बघा आता इथे कसं होतंय. ह्याच्यामध्ये आपण आर इथे कॉन्स्टंट मानला जाणार आणि इथे ओमेगा टी चा जो संबंध आहे, आर जसाच्या तसा बाहेर आला. कॉस बरोबर ओमेगा टी आहे, तर कॉसचं डेरिव्हेटिव्ह वजा साइन असतं. वजा साइन ओमेगा टी जसंच्या तसं आणि परत ओमेगा टीचं पण डेरिव्हेटिव्ह काढावं लागणार, जे की ओमेगा कॉन्स्टंट ठरेल आणि टीचं डेरिव्हेटिव्ह 1 येईल. प्लस इथे पण आर जसाच्या तसा कॉस साइनचं डेरिव्हेटिव्ह कॉस बनतं, कॉस ओमेगा टी आणि परत ओमेगाचं डेरिव्हेटिव्ह ओमेगा. तर बघा इथे आर ओमेगा एक्स्ट्रा आलं, इथे पण आर ओमेगा आलं आणि इथे पहिल्याचं साइन जे आहे ते कॉसचं मायनस बनलं आणि इथे साइनचं कॉस बनले. ही सूत्र आहेत डेरिव्हेटिव्ह मधली. ती तुमच्या पुस्तकामध्ये गेल्या वेळी दिलेली होती, जी आपण बघितलेली होती मॅथमॅटिकल मेथड्स मध्ये. बघा सूत्रांचं एक पेज होतं. थांबा मी बाहेर मागे जाते. हे तुमच्या लॉग टेबल मध्ये पण आहेत बघा ही सूत्र. हा दिसतंय इथे मुलांनो. हे बघा साइनचं काय आहे डेरिव्हेटिव्ह? कॉस आहे आणि कॉसचं डेरिव्हेटिव्ह काय आहे? मायनस साइन आहे. दिसलं? मी तेच लिहिलं आता. तेच लिहिलेलं मी इथे बघा. कॉसच्या ऐवजी मायनस साइन लिहिलं आणि परत ओमेगा टीचं पण परत एकदा डेरिव्हेटिव्ह भेटणार, कारण ओमेगा 2 आहेत. साइन बरोबर पण ओमेगा टी आहे आणि ओमेगा टी स्वतः 2 टर्म्स आहेत ना, ओमेगा वेगळं टी वेगळं, तर त्याचं पण परत डेरिव्हेटिव्ह घ्यावं लागणार आपल्याला. तर टीचा आणि ओमेगाचा काही संबंध नाहीये म्हणून टीचं डेरिव्हेटिव्ह 1, ओमेगा कॉन्स्टंटचं काम करेल, ओमेगाला तसंच ठेवलं. कळलंय? मग ह्यालाच आता मायनस साइन टाकून इथे बघा लिहिलेलं आहे मुलांना तुमच्या पुस्तकामध्ये. मग ऍक्सेलरेशन काढण्यासाठीची इक्वेशन बनवलेली आहे. हा दिसलं? हे बघा मायनस साइन ओमेगा आलं, मायनस साइन ओमेगा टी आय हॅट आणि इथे प्लस कॉस ओमेगा टी जे हॅट. सेम टू सेम आता जसं आपण लिहिलेलं तसंच. आणि मग काय केलं त्यांनी?
इथे आर आहे आणि ओमेगा पण दोन्ही ठिकाणी आहे, तर आर ओमेगाला बाहेर कॉमन काढलं आणि आतमध्ये काय उरलं मग मायनस साइन ओमेगा टी प्लस कॉस ओमेगा टी. आय हॅट जे हॅट जसंच्या तसं. ठीक आहे. आणि आलं मग आता आपलं ऍक्सेलरेशनचं सूत्र. तर हे इक्वेशन बनली. परत ऍक्सेलरेशन काढण्यासाठी मुलांनो परत ह्याचं काय करणार, डेरिव्हेटिव्ह काढणार. परत ह्याचं अजून एकदा डेरिव्हेटिव्ह काढून हे सूत्र आलं. तर आता तुमच्या परीक्षेमध्ये हे सूत्र सोडवायला सांगतील की नाही सांगतील, सांगू शकतात तसं की हे सोडून दाखवा कसं आलं, तर ते तुम्हाला करून दाखवायचंय. अच्छा, आता मी हे तुम्हाला करून दाखवते मुलांना. हे इथपर्यंत मायनस ए इज इक्वल टू मायनस ओमेगा स्क्वेअर आर. कसं आलं हे वालं सूत्र, आर हॅट हे सूत्र कसं आलं पटकन तुम्हाला इथे करून दाखवतो. तर बघा आता ह्याच्या पुढे जाऊयात आपण. तर आता ह्याला व्यवस्थित जर मी लिहिलं तर मग माझं सूत्र काय आलं, कशाचं, व्ही बारचं, म्हणजे वेलॉसिटीचा वेक्टर माझा फॉर्म किती आलेला आहे, आर ओमेगा इथे ब्रॅकेट मध्ये मायनस साइन ओमेगा टी आय हॅट प्लस कॉस ओमेगा टी जे हॅट. बरोबर आहे, राईट. तर आर ओमेगा बाहेर काढलं. आता ह्याच ऍक्सेलरेशन म्हणजे काय असतं, वेलॉसिटी मध्ये किती चेंज होतोय वेळेनुसार, याचा अर्थच डी ऑफ डी टी म्हणजे किती चेंज होतोय तेच आहे ना आपलं सूत्र. वेलॉसिटी मधला चेंज ऍक्सेलरेशन मध्ये काढताना परत एकदा डेरिव्हेटिव्ह, म्हणजे ह्याच आपल्याला परत एकदा डेरिव्हेटिव्ह काढायचं. डी ऑफ डी टी ऑफ हे सगळं आर ओमेगा. आता ह्याला आर ओमेगा बघा मुलांना कॉन्स्टंटच आहे, तर सध्या असंच कॉपी करूयात. मायनस साइन ओमेगा टी आय हॅट प्लस कॉस ओमेगा टी जे हॅट. ठीक आहे. आता काय मग ब्रॅकेट ओपन करूयात. ए बार इज इक्वल टू, इथे आर ओमेगा कॉन्स्टंट आहे तो जसाच्या तसा बाहेर काढला आपण, आणि आतमध्ये आता आपण काय टाकणार, मायनस डी ऑफ dt of sin omega t I hat plus d of dt of cos. बघा नुसतं मी काय केलं, हा कॉन्स्टंट बाहेर करून आतमधल्या टर्म्सला d of dt ने नुसतं गुणले. d of dt of cos omega t j hat. बरोबर आहे, cos omega t j hat. तर मग आता मगाशी केलं सेम तसंच, आर ओमेगाला जसंच्या तसं ठेवलं आपण. आणि तुम्हाला माहितीये साईनचं फॉर्म्युला काय होतं, आता जस्ट आपण बघितलेलं. साईनचं डेरिव्हेटिव्ह कॉस असतं, तर हे मायनस साइन जसंच्या तसं साईनचं डेरिव्हेटिव्ह होणार कॉस ओमेगा टी, आणि परत ओमेगाचं पण तर डेरिव्हेटिव्ह येणार नुसतं ओमेगा, नुसतं ओमेगा, आणि इथे आय हॅट. ठीक आहे, हे झालं पहिलं. आणि दुसरं कॉसचं काय आहे, मायनस साइन, तर इथे येणार मायनस साइन ओमेगा टी मायनस साइन ओमेगा टी, आणि परत ओमेगा टीचं डेरिव्हेटिव्ह नुसतं ओमेगा, कारण टीचं तर डेरिव्हेटिव्ह 1 होणार. कळते. मग आता ह्याला बघा नीट अरेंज करा. तर इथे दोघांकडे पण दिसते, इथे पण मायनस साइन इथे पण मायनस साइन. तर सध्या मी काय करते बघूया. हे बघा, ओमेगा कॉस ओमेगा टी आय हॅट, हे मायनस साइन मी बाहेर काढून इथेच लावते मुलांना. थांबा. प्रथमेश, सत्यजित, काय चाललंय कळते का तुम्हाला? आपण नुसतं हे ना डेरिव्हेटिव्ह करतोय मुलांना, हे डेरिव्हेटिव्ह तुम्हाला प्रॅक्टिस करून करूनच सोडवता येतील. येस मॅम. हो मुलं, हा डेरिव्हेटिव्ह जे आपण केलेली होते ना, सूत्रच टाकतोय, गणितासारखंच करतोय, फक्त आपण कॉमन वगैरे काढून. तर आता बघा आपण काय केलं इथे, मग हे ते दोन्हीकडे मायनस साइन होते की नाही, हे वाला मायनस साइन मी बाहेर काढलं, हे आर ओमेगा जसंच्या तसं लिहिलं. तर उरलेलं काय इथे, मग ओमेगाला आधी लिहिलं फक्त बस. म्हणून हे बघा, ओमेगा आधी लिहिल्यावर ओमेगा, हे कॉस ओमेगा टी उरलेलं, आणि आय हॅट जसाच्या तसा.
प्लस हे मायनस साइन ऑलरेडी बाहेर गेले, इथे पण ओमेगा उरलाय, ओमेगा साइन ओमेगा टी जे हॅट. बरोबर आहे. आता ह्याच्यामध्ये ओमेगा ओमेगा परत काय आलं आपल्याकडे, ओमेगा ओमेगा. इथे पण बघा, इथे पण ओमेगा आहे, इथे पण ओमेगा आहे. तर मायनस आर ओमेगा आणि अजून एक ओमेगा आल्यावर अजून ओमेगाचा वर्ग होईल. आणि मग कंसामध्ये आपल्याकडे काय उरेल, साइन ओमेगा टी आय हॅट प्लस कॉस ओमेगा टी जे हॅट. आता तुम्हाला ना मॅथ्स मध्ये एक सूत्र असेल मुलांनो, हे साइन ऑफ थीटा, साइन थीटा प्लस कॉस थीटा, त्याचं एक सूत्र आहे. काहीतरी त्याची किंमत येते, ते तुम्ही पुढे जाऊन बघालच तर बघा इथे काय दिलेलं आहे. हे सेम आलेलं होतं आपलं, ओमेगा साइन ओमेगा टी आय हॅट, आणि इथे पण ओमेगा कॉस ओमेगा टी जे हॅट. मग हे इथलं जे मायनस साइन आहे, हा हे बघा मायनस हे चालेलं कॉस ओमेगा टी मायनस साइन ओमेगा टी, मग हे मायनस साइन बाहेर काढलं आपण, है ना. आणि इथे काय केलंय बघा, आता आर ला आतमध्ये टाकलं. आर ला जर आतमध्ये टाकलं तर आर ला का बरं आतमध्ये टाकलंय, कारण इथे दिसते तुम्हाला आर बार. आर बारचं आपलं काय किंमत आलेली होती, आर कॉस ओमेगा टी आर साइन ओमेगा टी, तो काय आहे आर बार आहे ना. म्हणून सरळ सरळ आता हा नुसता जो सिंगल वाला आर होता, हा मॅग्नेट्यूड वाला आर आहे, की मतलब नंबर वाला आर होता, तर तो वेक्टर फॉर्म बनेल. तर बघा मायनस ओमेगा स्क्वेअर जसंच्या तसं, आणि इथे आता डायरेक्टली मी इथेच काढून लिहिते मुलांना, थांबा, इथून काढून डायरेक्ट आतच लिहिते. तर इथे बघा हा आर इथे आला, इथे पण आर आला, तर आर कॉस ओमेगा टी आर साइन ओमेगा टी आय हॅट जे हॅट, ही आपली कशाची किंमत आलेली होती मगाशी, हे दिसते, इथे दिसते आपली आर ची किंमत आलेली, हे बघा, हे बघा दिसते, हे बघा राईट. आय हॅट बरोबर कॉस आणि जे हॅट बरोबर साइन, सेम आलंय आपलं. ओ मी इथे लिहिताना मिस्टेक केली, इथे कॉस लिहायचंय आधी आणि इथे साइन, येस हे कॉपी करताना, अरे अशी कशी मिस्टेक झाली माझ्याकडून, ते साइन इथे कॉस, मग सेम टू सेम आलंय. मग हे ओमेगा स्क्वेअर जसंच्या तसं, आणि मग हे ह्याची किंमत जी आहे ते आपलं ऍक्च्युअल मध्ये आर बार आहे, म्हणजे वेक्टर फॉर्म आहे. तर म्हणून मग आपलं सूत्र आलं ए बार बरोबर मायनस ओमेगा स्क्वेअर आर बार. तर हे झालं आपलं ऍक्सेलरेशन. तर आपण डिस्टन्स काढलं आर बार, वेक्टर आर जर पोझिशन वेक्टर आर ची काय किंमत आहे, म्हणजे काय करतोय मुलांना कळतंय का, आपल्या सेंटर पासून किती अंतरावरती हा पॉइंट गोल 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 फिरतोय, मग त्याची ही पोझिशन म्हणजेच आपण आर बार काढलं हे. परत तो किती स्पीडने फिरतोय त्याची वेलॉसिटी काढली, आणि मग ऍक्सेलरेशन त्याचं त्वरण किती आहे, किती वेलॉसिटी तर चेंज होते, पण किती वेळात किती वेलॉसिटी चेंज होते त्याच्यासाठी आपण ऍक्सेलरेशन पण काढलं. जसं आपलं स्ट्रेट लाईन मोशन साठी होत्या, तर तशा सगळ्या किमती आपण इथे पण काढल्या. म्हणजे कळते तुम्हाला. आता नीट बघा, आपण आता दोघांमध्ये तुलना करूया. तुलना काय करूया, आपले नॉर्मल जी डिस्टन्स आणि डिस्प्लेसमेंट असते ती आता इथे काय बनली, थीटा बनली, बरोबर आहे. परत आपली इथे जी आहे नॉर्मल जी वेलॉसिटी असते ती इथे आपली वेलॉसिटी इथे पण आहे, पण आपलं आता त्याचं सूत्र काय आलेलं होतं, आर ओमेगा, राईट. आणि इथे ओमेगा काय आहे, थीटा भागिले टी. तर इथे आपल्याकडे अँग्युलर स्पीड पण आहे, आणि इथे अँग्युलर लिनियर वेलॉसिटी पण आहे. आणि इथे जे आपलं ऍक्सेलरेशन होतं, इथे ऍक्सेलरेशनचा काय फॉर्म्युला होता आठवते ना मुलांना, व्ही मायनस यू अपॉन टी. ए बार इज इक्वल टू व्ही बार मायनस यू बार अपॉन टी, आणि व्ही चा फॉर्म्युला काय होता, डिस्प्लेसमेंट अपॉन टाइम, राईट. तर तेच फॉर्म्युले इथे आपले कसे चेंज होतात ते आपण बघतोय. तर इथे आर ओमेगा आले, व्ही चा फॉर्म्युला हा असा इथे चेंज झाला, आणि इथे ऍक्सेलरेशनचा तर आता आपण तुम्ही फॉर्म्युला आता बघूच शकताय, तो आपल्याला आलेला आहे मायनस ओमेगा स्क्वेअर आर बार. कळते, हा वाला फॉर्म्युला लिनियर मोशन साठी, हा वाला फॉर्म्युला अँग्युलर म्हणजे सर्क्युलर मोशन साठी. इझी समजलं तुलना केल्यावर की काय चाललंय. आपण जे 9वीला वस्तू स्ट्रेट लाईन मध्ये जात असल्यावर ज्या गोष्टी स्टडी केलेल्या
त्याच सेम टू सेम गोष्टी सर्क्युलर मोशन साठी कशा चेंज होत आहे ते आता इथे बघितलं आपण. ठीक आहे, तर ह्या सूत्रावरून आपल्याला गणित सोडवायला येणार आहे. तर आपण चला गणित सोडवून बघूयात. हिअर मायनस साइन शोज ऍक्सेलरेशन इज अपोजिट टू दॅट आर बार. आर बार जिथे चाललाय त्याच्या उलट्या दिशेला ऍक्सेलरेशन आहे, म्हणून मायनस साइन आलेला आहे. जर आपण दिशा न नाही कन्सिडर केली तर मग आपलं हे वालं सूत्र आहे. ठीक आहे, आता आर ची किंमत आपण मगाशी बघितलेलं ना. आर ची किंमत काय आहे आपली, व्ही स्क्वेअर भागिले आर. कसं काय आलं इथे, कारण इथे ओमेगाची किंमत आपण ठेवलेली आहे. ओमेगाची किंमत मगाशी काय आलेली होती ते बघा, इथे काढलेली होती ना. व्ही आणि आर ची किंमत मगाशी जी काढलेली होती, हे बघा, ही आर ची किंमत ह्या फॉर्म्युल्यावरून आपण काय लिहू शकतो, व्ही भागिले डब्ल्यू ना. आणि आता आपलं ए ची किंमत काय आली, नुसतं जर दिशा काढून टाकली तर काय आली किंमत आपली, ओमेगा स्क्वेअर आर आली आहे ना. तर ओमेगा स्क्वेअर जसाच्या तसा आणि आर च्या ऐवजी व्ही भागिले ओमेगा. तर एक एक ओमेगा कट झाला तर काय आलं आपलं व्ही ओमेगा. आणि परत ओमेगाच्या ऐवजी आपण व्हीच्या ऐवजी आर ओमेगा ठेवलं की परत आर ओमेगा स्क्वेअर आपल्याला ते मागं मिळणार. आणि अजून आपण ह्याच्यावरून ओमेगाचं जर सूत्र ठेवलं मुलांना, बघा ओमेगा पण तर सूत्र काढू शकतो ना ओमेगासाठी पण. तर मग ओमेगा किती बनेल, व्ही भागिले हा आर इकडे येईल, ओमेगा तिकडे जाईल, तर व्ही भागिले आर ओमेगाचं सूत्र आहे. तर व्ही जसाच्या तसा ओमेगाच्या ऐवजी परत व्ही भागिले आर हे वालं. तर उत्तर काय येईल, व्ही स्क्वेअर अपॉन आर. तर हेच सूत्र इथे लिहिलेलं आहे बघा, दिसते, व्ही स्क्वेअर अपॉन आर ऍक्सेलरेशनचं. तर ऍक्सेलरेशनचं बघा हे पण एक सूत्र आहे, ओमेगा स्क्वेअर आर आता जे आपण काढलं, व्ही स्क्वेअर भागिले आर पण आहे आणि व्ही ओमेगा पण आहे. हे आताच आपण जे लिहिलेलं होतं हे बघा, हे दिसतंय ना की ते ओमेगा ओमेगा कट झाल्यावर हे आलं ना व्ही ओमेगा. तर टोटल आपली 1 2 3 तीन ऍक्सेलरेशनची सूत्र बनली. कुठलं पण सूत्र आपण परीक्षेमध्ये जशा किमती दिले त्यानुसार आपण वापरू शकतो. आता म्हणून बघा, फॉर फोर्स प्रोव्हाइडिंग दिस ऍक्सेलरेशन शुड ऑल्सो अलॉंग द सेम डायरेक्शन, हेन्स सेंट्रिपिटल फोर्स. आपला हा सेंट्रिपिटल फोर्स. सेंट्रिपिटल फोर्स म्हणजे काय मुलांनो, तो फोर्स जो ह्याला गोल गोल फिरवत ठेवतोय. जसं आपण वस्तू पकडून गोल 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 धागा फिरवतोय तो रश्शी, तर आपण आपल्या हाताने सेंट्रिपिटल फोर्स प्रोव्हाइड करतोय. सूर्याभोवती सगळे प्लॅनेट जे फिरतात ते सूर्य त्यांना सेंट्रिपिटल फोर्स प्रोव्हाइड करतोय. आपल्या डोक्यावर जो फॅन फिरतोय त्याला आपले इलेक्ट्रिसिटी तो फोर्स प्रोव्हाइड करते, फॅनला फिरवत फिरवत ठेवते. कळते का कोणता आहे सेंट्रिपिटल फोर्स, जे वस्तूला गोल गोल फिरवत ठेवण्यामध्ये मदत करतोय त्याला आपण इथे सेंट्रिपिटल फोर्स म्हणतोय. तर मग हे पण बघा एकदम सिंपल आहे. इथे काय केलंय त्यांनी, आता थांबा दाखवते. आपल्या नॉर्मली सूत्र काय आलं, आपली ऍक्सेलरेशनची काय सूत्र आली, आपली 3 सूत्र आली ना. बघा ऍक्सेलरेशनचं पहिलं सूत्र काय आलं, हेच वालं, ओमेगा स्क्वेअर आर. दुसरं ऍक्सेलरेशनच अजून एक सूत्र काय आलं, व्ही ओमेगा है ना, वेगवेगळ्या व्हॅल्यू सबस्टिट्यूट करून. परत ऍक्सेलरेशनचं अजून एक तिसरं काय सूत्र आलं, व्ही स्क्वेअर अपॉन आर. ही 3 सूत्र आली ना. आता फोर्स, न्यूटनचा दुसरा नियम, एम ए मास इंटू ऍक्सेलरेशन. तर मग समजा आपला जो दगड आहे तो एम मास आहे, त्याचं वस्तुमान एम आहे. तर मग काय सूत्र ठेवा, एच्या ऐवजी इथे ओमेगा स्क्वेअर आर. मग आपलं काय लिहू शकतो याला, एम आर ओमेगा स्क्वेअर, म्हणजे आधी स्क्वेअर नसलेल्या गोष्टी लिहून. तर हे झालं पहिलं सूत्र. दुसरं सूत्र पण आपण काय लिहू शकता, एम जसंच्या तसं ठेवून ए ची किंमत ही दुसऱ्या सूत्रामधून जर ठेवली तर एम व्ही ओमेगा, हे झालं दुसरं सूत्र. आणि तिसरं सूत्र आपण मुलांना काय लिहू शकतो, एम जसंच्या तसं एम हे व्ही स्क्वेअर भागिले आर, ए ची किंमत. तर ही आपली 3 सूत्र आहेत सेंट्रिपिटल फोर्स त्या वस्तूवर किती काम करतोय ते काढण्यासाठीचे. ठीक आहे,
तर आपण आता ना हे कोनिकल पेंड्युलम वाला जो टॉपिक आहे तो आपण उद्याच्या क्लासला बघूयात. इथे बघा हे गणित ट्राय करा मुलांना, खूप सोपं आहे. हे बघा काय दिलेलं आहे. अन ऑब्जेक्ट ऑफ मास 50 ग्रॅम मूव्स युनिफॉर्मली अलॉंग अ सर्क्युलर ऑर्बिट. म्हणजे हेच युनिफॉर्म सर्क्युलर मोशन जे आता आपण केलं त्याचंच गणित आहे. अन अँग्युलर 5 रेडियन्स पर सेकंड. अँग्युलर स्पीड म्हणजेच आपल्याला काय दिले, ओमेगा. आणि म्हणजे जो आपला रेडियस वेक्टर आहे तो एका सेकंदात 5 रेडियन जातोय. रेडियन म्हणजे माहितीये ना, अँगल असतो आपला. इफ द लिनियर स्पीड ऑफ द पार्टिकल इज 25 मीटर पर सेकंड. लिनियर स्पीड म्हणजे व्ही आणि हे रेडियन पर सेकंड म्हणजे ओमेगा दिलंय. देन व्हॉट इज द रेडियस ऑफ radius of the circle and calculate centripetal force acting on the particle. तर सिंपल आहे बघा. मी जसं सांगितलं व्ही आपल्याला काय काय दिलेल्या आहेत किमती. व्ही इज इक्वल टू ओमेगा आर हे आपलं सूत्र आहे. तर आर काढायचंय ना आपल्याला, मग व्ही भागिले ओमेगा. तर व्ही आपली लिनियर स्पीड 25, ओमेगा दिलंय 5. तर डायरेक्ट उत्तर आलं. म्हणजे त्या सर्कलची रेडियस किती असेल, 5 मीटर. आणि सेंट्रिपिटल फोर्सचं डायरेक्ट सूत्र आहे mv² भागिले आर. तर डायरेक्ट किमती ठेवून बघा. हे गणित सिंपल आहे, समजले. हे सरळ सरळ सूत्र वापरलेत. ही गणित परत एकदा तुम्ही नोटबुक मध्ये सोडवा. असं वाला गणित 1 मार्काला MCQs मल्टिपल चॉईस क्वेश्चन्स मध्ये येऊ शकतं. आणि सोडवून जर दाखवायचं असेल तर 2 मार्काला. पण सोडवून दाखवायला मोस्टली हे येणार नाही, कारण हे खूपच सोपं गणित आहे. 11वीला एवढी सोपी गणित नाहीत देत. ठीक आहे. आणि परत अजून एक गणित बघा. अन ऑब्जेक्ट ट्रॅव्हलिंग इन अ हॉरिझॉन्टल सर्कल. असं म्हणजे झोपवलेलं सर्कल. म्हणजे आपला नॉर्मली सर्कलाकार वर्तुळाकार रस्ता असेल असं म्हणू शकता. युनिफॉर्म स्पीड, युनिफॉर्म सर्क्युलर मोशन आहे. म्हणजे ऍट टी इज इक्वल टू 0, टाइम 0 असताना वेलॉसिटी जी होती, आता इथे वेक्टर फॉर्म मध्ये दिले, वेलॉसिटी किती होती, 20 I आणि 35 J किलोमीटर पर सेकंड. आफ्टर अ मिनिट, आता टी 0 वरून 1 मिनिटावर गेलाय म्हणजे 60 सेकंड. वेलॉसिटी बिकम्स ही. तर बघा ही इनिशियल वेलॉसिटी, ही फायनल वेलॉसिटी. व्हॉट इज द मॅग्निट्यूड ऑफ ऍक्सेलरेशन. टाइम पण दिला. आपला नॉर्मल फॉर्म्युला काय आहे, v मायनस यू अपॉन टी ऍक्सेलरेशन काढण्याचा, राईट. तर आता तो इथे डिरेक्टली सरळ सरळ न वापरता आपण इथे काय केलेलं आहे बघा. मॅग्निट्यूड ऑफ इनिशियल अँड फायनल वेलॉसिटीज. तर यू ची किंमत हे बघा 20चा स्क्वेअर 35चा स्क्वेअर करून स्पीडोमीटरवर त्याची किंमत किती दाखवेल ते बघितलं आपण, राईट. फायनल वेलॉसिटी पण तुम्ही तशीच मॅग्निट्यूड काढू शकता. अरे हा, इथे 20 आणि 35 दोन्ही तेच आहे ना, फक्त दिशा चेंज झाली मुलांना. दिसते हे, इथे दोन्हीकडे प्लस प्लस होता, ते दोन्हीकडे मायनस मायनस झाले. ठीक आहे. म्हणजे फक्त ऑपोजिट दिशेला जायला सुरुवात केलेली आहे वस्तूने. तर मग पण त्याचा मॅग्निट्यूड म्हणजे त्याची किंमत नंबर मधली ती सेमच आहे. ऍज द वेलॉसिटी रिव्हर्सेस इन 1 मिनिट, एका मिनिटानंतर त्याने दिशा बदलली आहे, स्पीड तेवढाच ठेवलाय. टाइम पिरियड ऑफ रिव्होल्यूशन इज 2 मिनिट. 1 मिनिट पूर्ण सर्कल कंप्लीट करायला लागलाय ना, बरोबर आहे. आणि मग परत दुसरी दिशा बदलून पण तर 1 राऊंड घेतोय, म्हणून टोटल किती होणार आहे, 2 मिनिट. 1 मिनिट असा कंप्लीट करायला, दुसरा राऊंड उलट घेऊन, तर 2 मिनिट. मग टाइम आपल्याला टी भेटला 2 मिनिट. आणि मग आपलं सूत्र आता इथे काय आहे, 2πr अपॉन ओमेगा होतं ना मगाशी. ओमेगाच्याच ऐवजी ती त्याची अँग्युलर स्पीडच दिलाय ना आता इथे तो, म्हणून मग आपलं आर काढायचं आता आपल्याला. म्हणून युटी भागिले 2I. तर हे आर ची किंमत मिळाली आणि तीच आर ची किंमत आपला हा जो फॉर्म्युला होता v² अपॉन आर, तर व्हीच्या ऐवजी नुसतं इथे यू घेतलंय आणि सगळ्या किमती ठेवून ऍक्सेलरेशनची किंमत काढलेली आहे. तर ही जी 2 गणित आहेत ना मुलांना, एक्झाम्पल नंबर 3.9 आणि एक्झाम्पल नंबर 3.8, हे बुक मध्ये तुम्ही सॉल्व्ह करा. हे सोडवल्यावर तुम्हाला स्वतःला समजेल की काय चाललंय. चला, तर आपण इथे आपला क्लास आज थांबू शकतो. 31 झालेत. पण काय शिकवलंय समजलंय तुम्हाला मुलांनो? सत्यजित, भावेश, समजलंय का मी काय शिकवलंय? सत्यजित डिस्कनेक्ट झालं. हा सत्यजित बोल बेटा. चला ठीक आहे. मॅम बँड येतोय.
अच्छा बरं ठीक आहे ठीक आहे. चला होमवर्क पक्का करा. नेक्स्ट क्लासमध्ये आपण चॅप्टर संपूया. थोडा एकच टॉपिक राहिला.